येत्या 8 मार्च 2026ला महिला दिनाच्या दिवशी आमच्या मॅलो किचन या चॅनलला 2 वर्ष पूर्ण होत आहेत. त्या निमित्ताने आम्ही इथे एक खास मिठाई तयार केलेली आहे, ती म्हणजे संत्र्याचे लाडू. तर नक्कीच ही रेसिपी बघा आणि लाईक, कमेंट आणि शेअर करा. तसेच तुम्ही या 2 वर्षामध्ये भरभरून दिलेल्या प्रतिसाद आणि पाठिंब्यामुळे हे सहज शक्य झालेलं आहे. असाच प्रतिसाद आणि पाठिंबा सदैव आम्हाला मिळत राहू दे. धन्यवाद. धन्यवाद. अन्न हे पूर्ण ब्रह्म. इथे आपण 3 संत्री घेतलेले आहे, तर त्या व्यवस्थित साफ करून घेणार आहोत. आतमधल्या बिया तसेच जी एक्स्ट्राची साल असते ती सगळं आपण काढून घेणार आहोत. संत्र्यांचे छोटे तुकडे करून घेतलेले आहेत, ते आता आपण गरम कढईमध्ये घालणार आहोत. संत्रीला जे पाणी सुटलेलं आहे ते आपण कमी करून घेणार आहोत, आटवून घेणार आहोत म्हणजेच, आणि त्यामध्ये आपण साखर घालणार आहोत. संत्र्याचा पल्प तसेच साखर व्यवस्थित विरघळल्यानंतर यामध्ये आपण एक 5 मिनिटानंतर आपण यात केसर घालून घेणार आहोत. छान संत्र्यांमधलं पाणी कमी झालेलं आहे, तर आता त्यामध्ये आपण ऑरेंज झेस्ट म्हणजे संत्र्याच्या सालीचा वरचा जो भाग असतो तो किसून यामध्ये आपण घालणार आहोत. संत्र्यांच्या सालीचा किस आपण यामध्ये घालून व्यवस्थित मिक्स करून घेणार आहोत. तसंच थोड्यानंतर आपण यामध्ये डेझिकेटेड कोकोनट मिक्स करून घेणार आहोत. डेझिकेटेड कोकोनट व्यवस्थित एकजीव झाल्यानंतर यामध्ये आपण मिल्क पावडर घालून घेणार आहोत आणि तेही व्यवस्थित यामध्ये मिक्स करून घेणार आहोत. व्यवस्थित आपल्या लाडूसाठीचं मिश्रण तयार झालेलं आहे. हे आता आपण बाजूला काढून घेणार आहोत आणि याचे आपण छोटे छोटे लाडू बांधायला घेणार आहोत. या मिश्रणाचे आपण छोटे छोटे लाडू बनवून घेणार आहोत आणि त्यावर वरून आपण डेझिकेटेड कोकोनट लावून घेणार आहोत. तर ही रेसिपी महिला दिनानिमित्त तुम्ही नक्की ट्राय करा. आमची रेसिपी तुम्हाला कशी वाटली नक्की कमेंटमध्ये सांगा. आमच्या मॅलो किचन चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद. अन्न हे पूर्ण ब्रह्म. आणि तुम्हा सर्वांना महिला दिनाच्या खूप खूप शुभेच्छा.